हा आहे दिल्लीचा दबंग काशिलिंग आडके। प्रो कबड्डी लीगच्या रणांगणातला स्टार चढाईवीर काशिलिंग आडके। प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या तिन्ही मोसमात दिल्लीची दबंगगिरी चाललेली नसली तरी काशिलिंग आडकेच्या तुफानी चढायांनी मात्र त्याला देशात मोठं नाव मिळवून दिलंय। त्यामुळे काशिलिंग चढाईला उतरला की स्टँड्समधून काशी काशी असा आवाज स्टेडियमवर घुमू लागतो। काशिलिंग कुठेही गेला तरी त्याची स्वाक्षरी घ्यायला आणि त्याच्यासोबत सेल्फी काढायला चाहत्यांची झुंबड उडते। प्रो कबड्डीनं काशिलिंग आडकेला मिळवून दिलेल्या लोकप्रियतेची ती पावतीच म्हणायला हवी। काशिलिंग आडकेला प्रो कबड्डीच्या पहिल्या 3 मोसमांमध्ये मिळालेली लोकप्रियता ही अर्थातच त्याच्या मेहनतीचं फळ आहे। या 3 मोसमात मिळून काशिलिंगनं 39 सामन्यांमध्ये दबंग दिल्लीचं प्रतिनिधित्व केलंय। त्या 39 सामन्यांमध्ये काशिलिंगच्या 614 पैकी 235 चढाया यशस्वी ठरल्या आहेत। त्यात त्यानं 302 गुणांची वसुली केली। त्याशिवाय काशिलिंगनं पकडीत केलेली 15 गुणांची कमाई हा त्यानं दिलेला बोनसच म्हणायला हवा। प्रो कबड्डीच्या एकाच सामन्यात चढाईत सर्वाधिक 24 गुणांच्या कमाईचा विक्रमही संयुक्तरित्या काशिलिंग आणि प्रदीप नरवालच्या नावावर आहे। काशिलिंगची हीच कामगिरी लक्षात घेऊन दबंग दिल्लीनं चौथ्या मोसमासाठी आपल्या ताफ्यात कायम राखलेल्या 2 खेळाडूंमध्ये त्याचा समावेश केला। त्यामुळेच कबड्डी रसिकांच्या मनात आज दबंग दिल्ली म्हणजे काशिलिंग आडके आणि काशिलिंग आडके म्हणजे दबंग दिल्ली असं समीकरणच तयार झालंय। दबंग दिल्ली सोबतच्या या नात्याविषयी काशिलिंगच्या मनातही आपुलकीची भावना आहे। प्रथमतः मला सर्वात जास्त बोली लावली दबंग दिल्लीनी। त्यानंतर माझं एक स्वप्न आहे की दबंग दिल्लीला प्लेसमध्ये खेळवायचं आहे, म्हणून मी म्हणजे दबंग दिल्लीत आता जुडलो गेलो आहे की कारण दबंग दिल्लीमुळे माझं म्हणजे आयुष्याचा ट्रॅक जे मी ह्याच्या आधी जे शेताला कामाला जायचो माझ्यावरती 7-1 लाख रुपयाचं कर्ज होतं ते फेडू शकलो आणि जे काय आमच्या आईचं स्वप्न होतं ते पण पूर्ण करू शकलो दबंग दिल्लीमुळे। काशिलिंग आडके हा मूळचा सांगली जिल्ह्यातल्या कासेगावचा। कबड्डी खेळावर त्याचा लहानपणापासूनच भारी जीव। भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या म्हणजे साईच्या योजनेत सहभागी होण्यासाठी म्हणून काशिलिंग 2009 साली मुंबईत काय आला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली। मग 2014 साली तर प्रो कबड्डी लीगनं त्याचं जीवनच बदलून टाकलं। माझ्या मनात फक्त एकच स्वप्न होतं की जे माझ्यामुळं माझ्या आईच्या डोक्यावरती जी ओझं आलं आहे म्हणजे आमच्याकडे त्याला गटुडं म्हणतो, कर्जाचं किंवा त्यानंतर त्याच्यात दुरी खुरपं भाकर हे घेऊन जे शेतामध्ये कामाला जातात ते माझ्यामुळं आलं आहे आणि मला ते हटवायचं होतं। सांगलीच्या काशिलिंग आडकेला प्रो कबड्डी लीगनं एक कबड्डीवीर म्हणून देशभरात नावलौकिक मिळवून दिलेला असला तरी एका जमान्यात काशिलिंगला पैलवान बनवायचा त्याच्या वडिलांचा प्रयत्न होता। पंचक्रोशीत एक पैलवान म्हणून त्यांचा दबदबा होता। आमच्या परंपरागत पैलवानकी करतात म्हणजे आमचे आजोबा पैलवान होते, त्यानंतर आमचे वडील पण पैलवान होते, नामांकित पैलवान होते। असं शेजारच्या गावी इकडे तिकडे असे कुस्ती करायचे। आपण आमचे वडील कधी कुस्ती धरली आणि कधीही हरले नाहीत आजपर्यंत। मला जे आमचे गाववाले म्हणजे जे आता जे वयस्कर लोक असतात ते मला सांगतात की तुझे वडील तू काय खेळतो, तुझे वडील एवढे भारी खेळायचे, पानाला चुना लावूस तर ते कुस्ती वगैरे करायचे। काशिलिंगच्या आयुष्यात त्याच्या आईची भूमिका खूपच महत्त्वाची आहे। काशिलिंगच्या वडिलांना तिनंच समजावलं म्हणून त्यांनी आपल्या लेकाला पैलवान बनवण्याचा चंग अखेर सोडून दिला। मला ते कुस्ती म्हटल्यानंतर ती कानाव वगैरे मारतात ना, त्याचा मला खूप राग यायचा आणि मी रोज घरी जायचं, मम्मीला सांगायचं की मला नाही ते कुस्ती खेळायचं, माझ्या कानावर सारखं मारतात दादा, पप्पा मारतात म्हटलं की ते सांगायचे वगैरे त्याच्या कानावरती मारत जाऊ नका, नाही का, त्याला नसेल खेळायचं त्याची इच्छा नसेल तर नका खेळून दे, पण तुम्ही त्याच्या मागं लागू नका। पप्पा बोलायचे की मम्मीला की तुला काय समजतं, ह्याला पण कुस्तीच खेळायला लावायचं। आमच्या पण वडिलांना आशा होती की मी कुस्ती खेळावी, पण माझ्याकडून ते काही कधी झालं नाही। तर मी वडिलांचं असं म्हणजे नजर चुकवून मी
कबड्डी खेळायला जायचं. म्हणजे 1-2 वेळ तिने मला कबड्डी खेळताना पाहिलं होतं आणि मी छानच खेळत होतो. तर त्यांनी बोलले ठीक आहे, तर नाही या क्षेत्रात तुला उतरायचं तर नको उतरू, पण तू ज्या क्षेत्रात उतरशील त्या क्षेत्रात चांगली प्रगती कर. काशिलिंगला त्याच्या वडिलांनी कबड्डी खेळायला परवानगी दिली आणि त्याचा खरा संघर्ष सुरू झाला. प्रथमतः राजाराम बापू व्यायाम मंडळ म्हणून आमच्या इथे एक मंडळ आहे, त्या मंडळातून खेळायचो. त्यानंतर मी ते क्रांतिसिंह व्यायाम मंडळ काशेगाव म्हणून आहेत, तर त्या ग्राउंडवर मी आजपर्यंत खेळतोय. आणि तिथले जे प्रशिक्षक आहेत ज्ञानदेव पाटील सर, तर त्यांचा मला खूप आधार मिळाला वडील वारल्यानंतर सुद्धा. काशिलिंगची 2009 साली कबड्डीपटू म्हणून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या योजनेसाठी निवड झाली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मी 2008 साली मला प्रथमतः ह्याच्यात मुंबईमध्ये साई सेंटरमध्ये बोलवलं. त्यावेळेस माझं काही सिलेक्शन झालं नव्हतं. 2009 साली परत मी रिटर्न दिली. मी ट्रायल दिली. त्यानंतर माझं साईमध्ये सिलेक्शन झालं. 1 वर्ष मी साईचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर महिंद्राचे कोच त्यांची टीम घेऊन महिंद्रामध्ये साईमध्ये आली होती, कारण त्यांचं ग्राउंड काहीतरी खराब झालं होतं. पावसामुळे त्यांचं ग्राउंड खराब झाल्यामुळं ते आमच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिससाठी आले होते. मग त्यावेळेस त्यांनी मला खेळताना पाहिलं आणि त्यापासून मग त्यांनी मला तिकडे त्यांच्या टीममध्ये बोलवलं की बाबा ह्या मुलाला थोडीफार डाएटसाठी तरी पैसे भेटतील कंपनीकडून. काशिलिंग महिंद्रा अँड महिंद्राच्या सेवेतून भारत पेट्रोलियममध्ये दाखल झाला आणि त्याचं पहिलं स्वप्न साकार झालं. काशिलिंगला भारत पेट्रोलियममध्येच का नोकरी करायची होती याची कहाणीही मोठी रंजक आहे. माझी एक जिद्द होती की मी नोकरी करावी तर भारत पेट्रोलियममध्ये. माझे ते सुनील आडकी म्हणून काका आहेत, ते तिथे नोकरीला आहेत. तर प्रथम त्यांचं म्हणजे किट वगैरे असं बघितल्यानंतर मला पण असं वाटायचं की आपण पण हे किट घालावं. पण त्यांनी मला एक सांगितलं होतं की जी मेहनत करून जे तू घालशील त्यावेळेस ते घाल, तोपर्यंत असं कुणाचंही काही मागून घालू नको. मग मी त्या किटसाठी एवढी मेहनत केली, खूप मेहनत केली. आणि आता मला प्रताप शेट्टी सरांनी BPCLमध्ये घेतलेलं आहे. भारत पेट्रोलियममधल्या नोकरीनं काशिलिंग आडके आणि त्याच्या कुटुंबियांना आर्थिक स्थैर्य लावलं, तर प्रो कबड्डी लीगसाठी काशिलिंगच्या दबंग दिल्ली संघात झालेल्या निवडीनं आडके कुटुंबियांवरचा कर्जाचा बोजा हलका झाला. मला त्यावेळेस 10 लाखाची बोली लागली होती पहिल्याला. आणि नंतर कशी वाढत गेली? नंतर ते 20% म्हणजे त्यांनी ॲड म्हणजे 12 लाख, परत त्यानंतर 16. काशिलिंगच्या कर्तृत्वावर त्याची आई खुश आहे आणि आई खुश आहे म्हणून काशिलिंगही समाधानी आहे, पण अजूनही त्याला दबंग दिल्लीचे ऋण फेडण्याची इच्छा आहे. त्यावेळेस माझ्यासोबत चांगले प्लेयर आहेत, म्हणजे ज्या त्या टीममधले चांगले प्लेयर आहेत. तर सर्वजण एकजूट होऊन आता जी प्रॅक्टिस करतात ते आपली मेहनतीकडे पाहून जर मी विचार केला तर ह्यावेळेस आम्हाला प्लेसमध्ये खेळणंच आहे आणि आम्ही ते करून दाखवू. कुठल्या प्लेससाठी तुला फाईट करायची वाटते? आम्हाला तर फर्स्ट प्लेससाठी तरी आम्ही जिद्द आहे आमची की आम्ही फर्स्ट प्लेस मारू. प्रो कबड्डी लीगला पहिल्या 3 मोसमात अनुक्रमे जयपूर पिंक पॅन्थर्स, यू मुंबा आणि पटना पायरेट्स असे 3 अलग अलग विजेते मिळवून दिले आहेत. प्रो कबड्डीचं विजेतेपद पटकावून त्या 3 विजेत्यांच्या पंक्तीत बसणं सोपं नसलं तरी कठीण नक्कीच नाहीये. त्यामुळे काशिलिंग आडकेच्या चढायांना त्याच्या सहकाऱ्यांकडून तोडीची साथ मिळाली तर प्रो कबड्डी लीगच्या विजेतेपदावर यंदा दबंग दिल्लीचं नाव पाहायला मिळू शकतं. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह विजय साळवी, ABP माझा.